एका विवाहित महिलेवर अत्याचार केला तो केला, वरून नराधमानं पीडितेच्या पतीला धमकी दिली, जा तुला काय करायचं ते कर. या नराधमामध्ये एवढी मस्ती आणि माज आला तरी कुठून? अत्याचारासारखा गंभीर गुन्हा करूनही धमकी देण्याची भाषा या नराधमाच्या तोंडी येते तरी कुठून? कोण आहे हा नराधम आणि कुठं घडली ही घटना? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. अत्याचार केला तो केला, वरून पीडितेच्या पतीला धमकी, जा तुला काय करायचं ते कर. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील एका गावात 21 एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली. पीडितेनं 7 मे रोजी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी विरुद्ध केस पोलीस ठाण्यात अत्याचार आणि अॅट्रॉसिटीचा म्हणजेच जातीवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार केस तालुक्यातील एका गावात एका 30 वर्षीय पीडित विवाहित महिलेच्या कुटुंबानं बटईनं शेती केली आहे. हे कुटुंब ऊसाचं पीक घेतं. या विवाहितेचे सासरे आजारी असल्यानं त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळं आजारी सासऱ्याच्या देखभालीसाठी या महिलेचा पती आणि सासू रुग्णालयातच थांबून होते. 21 एप्रिल रोजी ही महिला ऊसाच्या पिकाला एकटीच पाणी देत असल्याची संधी साधून जाधव जवळा येथील रहिवासी आसाराम रंगनाथ जाधव हा इसम त्या महिलेजवळ गेला आणि काय करतेयस असं म्हणत तिच्या हाताला धरून ओढत ओढत ऊसाच्या पिकात नेलं. त्याचं हे कृत्य पाहून महिलेनं आरडाओरडा सुरू केला, मात्र जवळपास कुणी नसल्यानं तिला मदत मिळू शकली नाही. त्यानंतर आरोपी आसाराम जाधव यानं तू मला आवडतेस असं म्हणत बळजबरीनं त्या विवाहित महिलेवर अत्याचार केला. इतकंच नव्हे तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जिवे मारून टाकीन अशी धमकीही दिली. भीतीपोटी ती बिचारी महिला काही दिवस गप्प राहिली. एवढा मोठा गंभीर गुन्हा करूनही आपलं कुणी वाकडं करू शकत नाही, आपल्या विरोधात पोलिसात तक्रार होत नाही म्हटल्यावर त्या नराधमाचा माज आणखी वाढला. आरोपी आसाराम जाधवनं त्या पीडित महिलेच्या घरासमोरून गाडी नेत हॉर्न वाजवून तिला डिवचलं. अखेर या महिलेनं 21 एप्रिल रोजी तिच्यासोबत घडलेला प्रकार पतीला सांगितला. पतीला हा प्रकार समजताच त्यानं आरोपीला याबाबत जाब विचारला. त्यावेळी तुला काय करायचं ते कर असं म्हणत त्यालाच जातीवाचक शिवीगाळ केली. अखेर 7 मे रोजी रात्री पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून आसाराम रंगनाथ जाधव याच्या विरुद्ध केस पोलीस ठाण्यात अत्याचार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम या घटनेचा पुढील तपास करतायत. एकूणच काय तर अत्याचारासारखा गंभीर गुन्हा करून वर पीडितेच्या पतीला तुला काय करायचं ते कर अशी धमकी देऊन माझं कुणी वाकडं करू शकत नाही असा माज आलेल्या या नराधमांना चापकानं फोडून काढलं पाहिजे. एकट्या दुकट्या असहाय्य महिलांना गाठून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांची गावातून धिंड काढली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.